हाय मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी जात आहे स्टेशनला. स्टेशनवरून मी जाणार आहे बिदरच्या गुरुद्वाराकडे दर्शन घेण्यासाठी. तर रिक्षाची वाट बघते आहे. चला तर आपण पुढे बघूया. हे बघा, सकाळचे 6 वाजले आहेत. सगळी लोक पहाटेची वॉकिंग करण्यासाठी जात आहेत. आणि हा आहे आजूबाजूचा परिसर, लोकांची वस्ती वगैरे, ही घरे आहेत. आणि हे आमचं गाव आहे. हे बघा, किती छान वातावरण आहे. सूर्य निघत आहे. किती थंड असं वारा पण सुटला आहे. थंड वातावरण आहे. हे बघा, सकाळचे 6 वाजलेले आहेत. गावातली लोक अजून उठलेली नाहीत. हे बघा, आमचं पूर्ण गाव. सकाळी लोक उठलेले आहेत आणि वॉकिंगला वगैरे जातात. खूप वर्षाच्या नंतर आज मी गावी आले आणि गावात बराच काही बदल पण झालाय. सूर्य पण उगवत आहे. सकाळचे 6 वाजल्याचं वातावरण बघा, किती सुंदर आणि थंड परिसर वाटतोय. गावातली लोक अजून उठले पण नाही आणि मी तयारी करून चालले. हे बघा, इकडे ग्रामपंचायतला जाण्याचा रस्ता आहे. वाव, किती छान हवा सुटली, थंड. आणि हे आहे आमच्या घराला जाण्याचा रस्ता. बघा मंडळी, हा रस्ता जातो डायरेक्ट स्टेशनकडे. ॲक्च्युली मला लेट झाला आहे, तर ट्रेन जाण्याचा टाइम झाल्यामुळे मी चालत चालले. आम्ही सगळे चालत निघालो आहेत. रिक्षा पण सकाळ लवकर असल्यामुळे रिक्षा पण येत नाही. हे बघा, मी तुम्हाला इकडे दाखवते. हा जो रस्ता आहे ना, हा इकडे ग्रामपंचायतकडे जाण्याचा रस्ता आहे. ही आमच्या गावातली ग्रामपंचायत आहे. ही गावातली आमची ग्रामपंचायतीचा जाण्याचा मार्ग. हे बघा, ग्रामपंचायत कार्यालय मलकापूर. बघा, ग्रामपंचायत किती स्वच्छ आणि सुंदर ठेवली आहेत. ग्रामपंचायतीचा उघडण्याचा टाइम आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत. ग्रामपंचायत चालू असते. उदगीर स्टेशन, फायनली मंडळी मी उदगीर स्टेशनला पोहोचले आहे. बघा स्टेशन. स्टेशनला आलो आहे. ट्रेनचा टायमिंग झाला आहे, पण ट्रेन अजून आली नाही. येईल थोड्या वेळामध्ये, वाट बघत बसलो आहे. हे उदगीर स्टेशन आहे. बघा, पोरं कसं स्केटिंग खेळतात स्टेशनवरती. सकाळचं वातावरण किती थंड. ट्रेनचा टायमिंग झाला आहे. ट्रेन येत आहे. लातूर रोडला ट्रेन आली आहे. उदगीर स्टेशनला येण्यासाठी 5 मिनिटं लागतील. आम्ही 5 मिनिटं आधी स्टेशनला पोहोचलो आहेत. आता इथून डायरेक्ट ट्रेन जाणार बिदरसाठी.
मंडळी ट्रेन आली आहे. लातूर बिदर एक्सप्रेस ट्रेन आली आहे. आम्ही याच ट्रेनमध्ये आता डायरेक्ट बिदर स्टेशनला उतरतो. मंडळी, तर फायनली मी गुरुद्वारमध्ये पोहोचली आहे आणि ह्या साईडला आहे प्रवेशद्वार. तर प्रवेशद्वारामधून आल्यानंतर तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता लगेज रूम आहे. लगेज रूममध्ये तुम्ही तुमचं सामान वगैरे तिथं ठेवू शकता. सामान वगैरे ठेवल्यानंतर राईट साईडला आहे गुरुद्वाराचा प्रवेश आणि प्रवेश करताना तुम्हाला डोक्यावरती पगडी किंवा पांढऱ्या कलरचा रुमाल वगैरे तुम्हाला ठेवणं कंपल्सरी आहे. आणि ह्या साईडला गुरुद्वाराचा प्रवेश करताना मी तुम्हाला आतला व्ह्यू दाखवणार आहे. चला तर आपण व्हिडिओमध्ये बघूया. हे बघा, हे आहे गुरुद्वार. गुरुद्वाराचा प्रवेश या साईडने आहे. हे इथे पिण्याचे पाणी वगैरेचं आहे. इथे ॲक्च्युली मोबाईल वगैरे अलाउड नसल्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ नाही दाखवू शकते तुम्हाला. बघा, इथून एंट्री आहे. इथून वरती तुम्ही गुरुद्वाराकडे जाऊन दर्शन वगैरे घेऊ शकता. आणि ह्या साईडला बघा, गुरुद्वारामधून प्रवेश करून आल्यानंतर ह्या साईडला आहे सरोवर साहेब. सरोवर साहेब याचा फोटो खूप सुंदर आणि छान आहे. पाण्यामध्ये पण जाण्यासाठी तुमच्या डोक्यावरती पगडी असलीच पाहिजे. आणि या साईडला गार्डन वगैरे खूप सुंदर आहे. गार्डनमध्ये बसून तुम्ही गप्पा वगैरे मारू शकता फॅमिलीसोबत. खूप छान वाटतं आहे. थंड पाण्यामध्ये गप्पा मारण्यासाठी खूप छान वाटेल. हे तुम्ही बघू शकता, हे आहे गार्डनकडे जाण्याचा रस्ता. गार्डनमध्ये खूप सगळ्या विविध प्रकारची झाडे झुडपे वगैरे आहेत. फुलांची पण झाडे आहेत, फळांची पण झाडे आहेत. गार्डनमध्ये थंडगार सावलीखाली तुम्ही बसून गप्पा मारू शकता. तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. आणि हे तुम्ही
बघा, याला बोलतात खंड. हे पूर्ण चांदीचं डिझाईन केलेले आहेत, पूर्ण चांदीचं आहे हे. आणि याच्याबद्दल तुम्हाला माहिती वगैरे पाहिजे असेल तर खंडचक्र बोलतात याला. आणि या साईडला तुम्ही बघा सगळं वेगळ्या वेगळ्या फळांची पण झाडे आहेत. खूप सुंदर असं गार्डन आहे, बसण्यासाठी तुम्हाला छान वाटेल. झाडांच्या खाली पण हे खारुताई पण एन्जॉय करतात जसं आपण करतो. हे बघा फळांची झाडे. सुंदर गार्डन आहे, हिरवी हिरवीगार झाडे वगैरे आहेत. वेगळ्या वेगळ्या प्रकारची शोची झाडं पण आहेत. नारळाची पण खूप सारी झाडे आहेत. खूप मोठा गार्डन आहे. आणि त्या साईडला समोर दिसते तिकडे पार्किंग पण तुम्ही करू शकता. आणि इकडे छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी सीसॉ, झोका वगैरे, घसरगुंडी वगैरे सगळ्या प्रकारचे खेळ. आणि इकडे बघा छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे सगळं घसरगुंडी, झोका वगैरे, सीसॉ पण आहे खेळण्यासाठी. छोटे मुलं पण यामध्ये मस्त एन्जॉय करू शकता. आणि पाणी पण भरपूर आहे, थंड थंडगार पाणी पिण्यासाठी ती तुम्हाला प्रोव्हाइड करते. हे बघा बाबा कसे पाणी घालतात. वाव, गार्डन तर मला खूपच आवडलं, खूप मस्त आहे. आणि ऊन तुम्हाला कुठेच दिसणार नाही बघा, सगळीकडे दाट आणि हिरवीगार झाडे आहेत. या साईडला तुम्ही ओल्ड एज होम असं बोललं जाते याला. इकडे फक्त पंजाबी लोक जे असतात ना, शीख लोकांची वस्ती इकडे या साईडला केली जाते. ते शीख लोकांचे राहण्यासाठी होम्स वगैरे अवेलेबल असतात. आणि या साईडला तुम्ही बघू शकता लायब्ररी पण आहे. वाचण्यासाठी तुम्हाला बुक्स वगैरे सगळ्या लँग्वेजमध्ये अवेलेबल असतील. तुम्ही बसून बुक्स पण वाचू शकता. ही आहे लायब्ररी. आणि या साईडला तुम्हाला महाप्रसाद वगैरे नारळाचे पण जेवण जे दर्शनासाठी येतात जेवण वगैरे सुरू असतं. नंतर आम्ही इथे जेवण्यासाठी आलो. ते बघा इथे महाप्रसाद पण आहेत जेवणासाठी सगळ्यांना. एन्जॉय केला आणि आता मी आज मुंबईसाठी रिटर्न निघालेली आहे. आणि माझ्या गावामध्ये पूर्ण 8 ते 10 दिवस माझ्या मम्मीच्या घरी खूप सारा एन्जॉय वगैरे